काय शेरूचा हा व्हिडिओ पाहिला असेलच ना तुम्ही। सध्या ट्रेंडिंग गाणं चाललंय आणि म्हटलं आमच्या शेरूचा पण असा व्हिडिओ करूयात। पण हा व्हिडिओ करताना खूप कष्ट घ्यावे लागले बरं का। त्याने इतका त्रास दिला ना, त्याला काही करूनच घ्यायचं नव्हतं। आणि मग त्यावेळेचे काही क्षण हे मी शूट केलेले होते व्हिडिओच्या माध्यमातून। तर आज तुमच्या सोबत मी ते शेअर करते। तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला खूप 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 इंटरेस्टिंग असा आजचा हा व्हिडिओ राहणार आहे। तर हॅलो नमस्कार, होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर हा व्हिडिओ शूट करण्यासाठी जे कष्ट आम्हाला घ्यावे लागले, साधारण ते तास दीड तासाचे कष्ट होते। तर त्यासाठी काय करावं लागलं, मुळात मला तर त्याचा व्हिडिओ छान मस्त करून घ्यायचा होता, पण मला काही तो व्यवस्थित असा करता आला नाही। पण त्याची आम्ही तयारी काय केली होती, तर यांना मी सांगितलं की तुम्ही शूट करा, मी त्याची छान अशी मस्त आवरून देते। मग तेवढ्यासाठी मी त्याचे कानातले गळ्यातले असं सगळं सगळ्या माझ्या बहिणीच्या ओढण्या त्या कलरच्या असं सगळं मी जमा केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही लागलो त्याला नटवायला। तर आधी ना शेरू इतका छान मस्त बसला, खूप छान शहाण्या बाळासारखा बसला होता। मस्त नाही का शेपटी वगैरे हलवून लाड करून घेत होता माझ्याकडून। म्हणलं हा छान मस्त व्हिडिओ करून देईल आपल्याला। पण नंतर त्याने जी सुरुवात केली ती सुरुवात बापरे बापरे बापरे, आता काय तुम्हाला सांगू। बघा किती छान लाडात आलेलं आहे ना। यांना पण मस्त असं जिभेने चाटत होता, मला पण मस्त असं नाही का खूप छान लाडात आला। त्यानंतर येऊन बसली मम्मी। तर मम्मी आल्यानंतर त्याला काय जो जोर आला, तो तिला सांगायला लागला की ही मला काहीतरी करते, तू हिला सांग। तरी पण मी त्याच्याशी आपलं बाळा सोन्या असं गोडगोड गोडगोड बोलून आपलं म्हणलं आपल्याला जे व्हिडिओ करून घ्यायचे ते आपण करून घेऊया त्याच्याशी। तर थोडंसं मग नाही का मम्मीने पण त्याला धरलं। तर मग मी काय केलं, त्याला थोडंसं गळ्यातलं वगैरे घालण्याचा माझा प्रयत्न चालू होता। मुळात त्याचे केस एवढे जास्त असल्यामुळं ते गळ्यातलं जे काही मी त्याला घालत होते ना, ते काही त्याच्यावरती उठून दिसेना। आणि ते माझ्या बहिणीचं गळ्यातलं असल्यामुळं काय होत होतं की त्याच्या ओळखीचं होतं ना ते, की तू हे का घेतलंस, तू हे का काढलंस, म्हणून त्याला जास्त राग येत होता की ह्याला तू का हात लावलास, हे तुझं नाहीये, हे माझ्या ताईचं आहे आणि तू का हात लावलायस, असं सगळं त्याचं चाललेलं होतं। तर मग यांनी पण शूट करायला चालू केलं। चिनुल्याला पण खूप मजा येत होती आणि चिनुल्या पण त्याला बोलत होता, बाळा असं नको, बाळा असं कर, शेरू असं, शेरू तसं, असं तसं सगळं त्याचं बोलणं शेरूला चाललेलं होतं। आणि आम्ही सगळेजण त्याला असे लाडात घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण किती लाडात घेतलं तरी शेरू काही आमचं ऐकेनाच। आणि नेमकं असं झालं होतं की आज निखिल पण नव्हता। निखिल घरात असला की त्याचा व्यवस्थित असा कंट्रोल असतो त्याच्यावर आणि तो जसं म्हणतो तसं तो ऐकतो। पण नेमका आज तो पण नव्हता घरामध्ये। तो जर असता तर मला थोडं सोपं पडलं असतं ना व्हिडिओ करायला, पण ते थोडंसं अवघड झालं। पण असं म्हटलं तरी सुद्धा आपण करूयात, कारण हौस होती ना की मला शेरूचा असा व्हिडिओ करायचा आहे। पण नंतर शेरूने अगदी माझ्यावरती घुरायला वगैरे चालू केलं, हात धरायला चालू केला। हा रगड तो चावत नाही वगैरे सगळं ठीक आहे, पण हात धरायला चालू केला की तू नको करूस, मला हे नाही करायचंय, मला हे नाही घालायचंय, हे माझ्या ताईचे कपडेत, हे माझ्या ताईचे गाळ्यातलेत आणि तू हे कशाला ह्याला हात लावते, जा नेऊन ठेव, असं सगळं त्याचं चाललेलं होतं। आणि त्यातच आम्ही तसंही त्याचा व्हिडिओ घेत होतो आणि मग हे पण शूट करत होते। आणि तिकडून पप्पा मम्मी सगळेजण त्याला सांगत होते की बाळा बाळा बाळा, असं सगळं चाललेलं होतं की बाळा असं नको, तसं कर, हे कर, ते कर, ऐक जरा बोललेलं, असं सगळं। पण त्याला काही ते करायचंच नव्हतं। साधारण पहिली ब्लॅक कलरची ओढणी गुंडाळायला मला त्याला 5 ते 7 मिनिटं गेले, फक्त तेवढंच करायला। पण मला काही ती गुंडाळता आली नाही। शेवटी मग मम्मी आली। मी एवढे सगळे कष्ट मी घेते पाहिल्यावरती ती म्हटली की तू थांब मी करते। मग ती आली, मग मी तिथून उठले, म्हटलं तू करतेस ना मग तूच कर। म्हणलं त्याला ते सगळं व्यवस्थित घाल, म्हणलं तो काही गळ्यातलं नाही घालून घेणार आहे। कारण काय केलं त्याने, गळ्यातलं मी त्याला घातलेलं होतं आणि ते घातलेलं गळ्यातलं त्याला घालायचं नव्हतं, म्हणून तो काय करायला लागला, ते तोडायला लागला। आणि इतकं छान आहे ना ते, खूप सुंदर आहे, आणि ते तोडलं तर एवढं खराब होणार आणि उगाच बहीण मला येऊन ओरडल असं वाटत होतं। त्याच्यामुळे मग मी ते काढायला लागले। पण हा पोरगा अजिबात ते पण ऐकाना। बघा चिनू पण ना त्याला असं सांगत होता, बघ मग मामा आल्यावर तुला मामा ओरडल, असं करेल तसं करेल, पण काही तो ऐकायनाच। मग शेवटी मी तिथून उठले आणि मम्मी तिथे बसली
मग त्याने ते गळ्यातलं धरूनच ठेवलेलं होतं, मला हे घालायचं नाही, अगदी डोळे वगैरे असे मोठे मोठे करून की मला हे नाही घालायचंय, हे काय घालताय तुम्ही. आणि अक्षरशः आम्हाला काही हसू आवरेच ना. मग त्याची ही सगळी गोष्ट बघून ना हसूच आवरे ना. नुसतं गोंधळ घरामध्ये, कारण ह्याचे हे जे काही चाललेलं होतं ना ते लई आगाऊपणाचं चाललेलं होतं. मला हे नाही करायचंय, मला तुम्ही हात लावू नका, मला काय पण करता, तुम्ही आल्यावर हे असंच चालतं असं तसं. मग यांनी थोडीशी त्याला घातली भीती. तर काय भीती घातली, आधी तर ते म्हणले थांब तुला लोडने मारतो. तर चिनूला लगेच अजिबात बाबा त्याला लोडने मारायचं नाही, भुबूला मारायचं नाही, माझा भुबू आहे, मामा ओरडल, असं सगळं त्याचं चालू झालं. मग थोडंसं त्यांनी चिनुल्याला समजावलं आणि मग चिनुल्याला समजावल्यानंतर मम्मीनी पण असं नाही का जरा गोडीत घेतलं, माझं सोनूलं माझं कुकुलं करून गोडीत घेतलं. मग ती घालायला लागली त्याला. तर घालायला लागली पण तरी सुद्धा तो काही ऐकेना, नाहीच म्हणायला लागला. मग शेवटी यांनी काय केलं, त्याला म्हटले चल तुझे बॅग भर, तुला कराडला पाठवून देतो, तू ऐकत नाही ना. मग जरा तो शांत झाला, कारण कराडला पाठवून देतो असं जर त्याला म्हटलं ना की तो लगेच एकदम त्याच्या डोळ्यामध्ये पाणीच येतं आणि एकदम शांत होतो. त्याला खूप नाही काही इमोशनल होतो तो. मग थोडंसं नाही का जरा जागेवर आला. मग असे पटापट मम्मीनी त्याला अशा ओढण्या गुंडाळून दिल्या, का आता हौस माझी होती ना आणि ती पूर्ण करायची होती. म्हणून असं कसं तरी त्याला अशा ओढण्या गुंडाळल्या. पहिली तर ब्लॅक कलरची ओढणी आहे बघा, अशी गोल 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 छान गुंडाळून घेतली. आणि चिनुल्याला पण मजा वाटायला लागली, कारण किती छान दिसतोय बुबू, अशी छान मजा वाटायला लागली. पटकन मी त्याचा व्हिडिओ करून घेतला. त्यानंतरचा दुसरा घेतला व्हिडिओ. तर त्यावेळेला पण मम्मीने अशी त्याला ओढणी गुंडाळली आणि मग नाही का त्याला एकच भीती दाखवली की तुला कराडला पाठवतो. मग कराडला पाठवतो म्हणल्यावरती तो सगळं मग घालून घ्यायला लागला. पण तरी सुद्धा त्याचं म्हणणं होतं की तुम्ही तिघांनी मला हात नाही लावायचा, मला काही नाही करायचं, माझी ही मम्माच फक्त मला करेल. मग तो आऊ म्हणतो, मम्मीला आवाज आहे ना शेरू, आऊ असा देतो, फक्त तिलाच असा आवाज देतो. मग ती आपली करत होती आणि हा आपला तिथे तिच्यासोबत बसलेला होता. असं कसं तरी करत 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 त्याने आपले मला त्या ओढण्या कशा तरी गुंडाळून दिला. आणि नंतर त्याला नाही का असं चिडायला लागला तो की नको मला हे करायचं नाहीये, तरी पण तुम्ही जबरदस्ती असं काहीतरी मला करताय. मग त्याच्यानंतर मी काय केलं, ते जे व्हिडिओ केले ना ते त्याला दाखवले की हे बघ हा असा तू दिसतोय असं तसं. मग तो अजूनच चिडायला लागला आणि गेला मम्मीच्या कुशीमध्ये. तर फायनली ते केल्यानंतर मग मी हा व्हिडिओ केला, जो मला खूप कष्ट घेऊन करावा लागला, कारण ते तेवढं सोपं नव्हतं. त्याला खूप गोत्यात आणून 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 हा व्हिडिओ आम्ही केला. आणि मग शेवटी हा व्हिडिओ झाल्यानंतर नाही का त्याला इतकं रडायला यायला लागलं ना, डोळे इतके पाणी पाणी केलं ना की शेवटी मम्मीच्या कुशीत जाऊन असं बसलं ते शेवटी. मग त्याला म्हणलं शेरू काय नव्हतं करत तुला, नाही कुणी कराडला पाठवणार, असं सगळं फायनली करून हा व्हिडिओ शूट केला.